यस, रामराम शेतकरी मंडळींनो, आज आपल्याला करायची होती पराटीसाठी दुसरी फवारणी। कारण आपण पराटीमध्ये तणनाशक मारल्यामुळे आपली पराठी जशी पाहिजे तशी त्याची वाढ होत नव्हती। त्यामुळे आज मी मार्केटमधून आणलेले हे MN कंपनीचं परफेक्ट हे औषध, हे एक औषध नसून हे एक बायोस्टिम्युलंट आहे, जे की तुमचं झाडाचे फोटोसिंथेसिस वाढवून त्याला जे पोषक द्रव्य लागते ते त्याच्यापर्यंत पोहोचवते। बघू शकता आपण। त्यानंतर आपण घेतलं होतं ॲसिटामाप्राइड आपण पांढऱ्या माशीसाठी घेतलेला आहे। थोडीफार पांढरी माशी आपल्या कपाशीवर दिसत होती। त्याच्यानंतर सततच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी, म्हणून आपण हे बायोस्टिन कंपनीचं कार्बनडाझिम 50% आपण वापरतोय। तसेच आपण एक टॉनिक सुद्धा आणलंय, इसाबियन। हे पण एक बायोस्टिम्युलंट आहे आणि हे पण आपल्या वनस्पतीचे जे आपलं जे पीक आहे त्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यास मदत करतं। आणि जर का आपल्या झाडाला अन्न पुरेशा प्रमाणात योग्य प्रमाणात मिळालं त्याच्यासाठी हे मदत करते, तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते। बघू शकता तुम्ही, सिजेंटा कंपनीचं इसाबियन हे आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की आपण तणनाशक हे एकच कंपनीचे मारले, एकच औषधं मारले आणि बऱ्याच दुकानदारांशी जे कृषी संचालक आहेत आपले, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मी एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की आपला जो पाण्याचा pH आहे तो पावसाळ्यामध्ये खूप वाढलेला असतो। आणि आपण बघितलं तणनाशक आपण एकाच कंपनीचे मारले, पण 2 शेतात वेगवेगळ्या ठिकाणी मारले, तर कुठे जे तण आहे आपलं गवत आहे ते जळालं आणि दुसऱ्या शेतात जळालं नाही। तर एक चर्चा केली असता त्याच्यावर असा निष्कर्ष निघाला की त्या पाण्याचा pH कदाचित pH हा कमी असावा। तो आपल्याला pH हा काउंट करणे गरजेचं आहे। आणि आपल्याकडे सध्या pH कॅल्क्युलेटर नसल्यामुळे आपण एक डेकोरस कंपनीचं जे pH बॅलन्सर आहे ते आणलेलं आहे पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी। हल्ली फवारणीसाठी जे पाणी लागतं त्याचा pH हा 5.5 ते 6 पर्यंत किंवा 7 पर्यंत पाहिजेत, पण तो आजकाल 12, 13, 14 पर्यंत गेलाय। त्यामुळे सुद्धा औषधाचा रिझल्ट येत नसावा असा माझा एक अंदाज आहे। त्यामुळे मी हे डेकोरस आणलंय। आपण औषधांवर खूप पैसे खर्च करतो, 2-3 हजाराची आपली एक फवारणी होती, पण मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की जर आपण pH पाण्याचा मेंटेन ठेवला तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट हे येऊ शकतात। कारण की औषधी काही स्वस्त नाही, खूप महाग झालेली आहे। बघू शकता आपण सर्व, आपण आपला फटफट्या बाबा सुद्धा काढलेला आहे आणि आता आम्ही याची फवारणी करून घेणार आहोत। आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी नाही की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवलाय। चालेल, धन्यवाद। रामकृष्ण हरी। आपण आता घेऊया पराठी शिपून, कारण की वेळ बराच झालाय आणि आज पावसाने जरा बऱ्यापैकी उघाड दिलेली आहे। त्यामुळे आज आपण जी आपली सर्व पराठी ती शिपून घेणार आहोत। चला, भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह काहीतरी। चलो, धन्यवाद।